तर नमस्कार मित्रांनो, राम राम. आणि सकाळ सकाळ आता पिवळसर ऊन पडायला लागलंय. अजून तांबडं फुटलं आता केव्हा आमच्या सणीचं तोंड कसं झालंय. तेव्हा इथं आमचा आधी आहे मित्रांनो, गार लागलेलं आहे. मी आज डायरेक्ट दोन शर्ट बनवलेले. दोन दोन आणि एक चौथं शर्ट आतमध्ये तिसरं. आणि आजची थंडी वाजायली. दोन टोप्या घातल्या डोक्यात तरी थंडी वाजायची बंद झाली. लय थंडी वाजायला लागली. म्हणलं फक्त सागर भैया का आता शेक पेटीला ह्यो बास तो काय म्हणतोय बास म्हणतोय. मिटलं. तर मित्रांनो हे बघा, मग असं पाडी पाडी पळत होतो. वाजता आले का अशी आमची सर्विसिंग होती. आम्ही पाडी पाडी स्प्रिंट आणतो. तर सध्या नॉर्मल चालू तिकडून पड स्प्रिंट आणतो. लय म्हणजे लय घाण सर्विसिंग होती. आयल बियल सगळं बदल होतं. मित्रांनो आता चढ बघा, आम्ही असा चढ आणि जाणार वर पळत पळत. याच वाट नाही अशी सबसिडी सारखी वाटे अशी अशी. हे बघा आता पार वाजताना इकडे खाली पार कोपऱ्यात. अरे बाप लय खाली घातलं. हे बघा आता अशा रोडनी पळायचं. आता काय होईल जीवाचे हाल. याडा माई मला तो पाव आजच्या दिवस काहीतरी करून. राम 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 राम. आता किती बेल पडते काय माहिती. राम राम राम. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता आपल्या गावाचा आज बाजार आहे. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता कापलावली चाललेली आहे. तर आणि आम्ही चाललो आता रनिंग करून घरी. आणि सागर भाई गाडी आणि याच्या गाडी उद्या बसून देत लांड्या भाई देखो लांडवा तुला ग माझ्या अर्ध्याच्या आमच्या कुत्याला मारतो काय. प्रतीक भाईला वास आलेला आहे आणि सुमित आहे नदीच्या पल्ल्याड. तर मित्रांनो हे बघा, गावाकडे हीच माझ्या राहते असंच एकदम हिरवगार. आणि तिथं बघा पोपट कसा ओरडतोय. मग मला तुम्हाला दाखवतो. कुठं बसला त्या सामी लागा ना मला पण. हा ते बघा दिसला का. तर मागाशी ना आम्ही बुट हे केले ते भिजू घातले होते. उद्या कॉलेजला पेपर आहे. आता धुतो मी बुट. आणि तर आता निवांत बसलोय झाडाखाली. लय दमलो आज. लयच अंग दुखत आहे. काही इथं कांदे बिंदे कापले. तिथं कांदे कापलेत. आणि तिकडे गाय बांधलेली. इथं शेळ्या चरतात. जेवलो आताच. लय म्हणजे लय अंग दुखत आहे. काहीच करायची इच्छा नाही. काम काहीच नाही काहीच. कधी कधी असं वाटतं जगूच नाही तिच्या आईला. खरंच ना. लय डोक्यात वेगळी विचार येतात लई. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता, आता मी आलोय गुरं पाण्यावर घेऊन. कांदे वगैरे झालं कापून. आणि तुम्ही मोसम बघू शकता राव. काय गावाकडचं वातावरण राहतंय ताईट मध्ये. याला मला तर शहरातच जाऊ वाटणं होतं 2 महिने नगरला. तिकडं जाऊच वाटणं परत. आता मला काय करावं काही मिळ लागत नाही लवकर. असं वातावरण सोडून जाऊ वाटण का कोणाला तरी बाहेर जाऊ वाटण. तर मित्रांनो आता आपण चाललेलो घरी. ऐक आणि शेळ्या इकडे मागं वळाल्या त्याच्यामुळं गाय पण मागं फिरती. आणि आता त्या दिवशी मुक्कादमाने कांदा ऐकला होता. आज आपला हेमंत बसलाय कांदे कापी त्याच्या. आता चाललोय गुरं घेऊन घरी. आणि मग आता घरी गेला का हात पाय तोंड धुणे. रोजचा दिनक्रम आपला शाळेत जाणे आणि काहीतरी करणे. रनिंग तर संध्याकाळी असते. सॉरी सकाळी असते. संध्याकाळी गोळा वगैरे फेकायचा. तिथे डंबल बनलेले तर तेच मारायचे. इकडं तिकडं काहीतरी करायचं.
तर हे बघा आज पप्पांनी ना झटका मशीन आणलंय रानात गव्हाला लावायला. हे बघा ह्याच्यात मशीन आहे. हे बघा हे सोलर प्लेट आहे 40 वॅटची आहे. आणि बॅटरी कुठे ठेवली काय माहीत, ती गठ्ठू नसतं का मोठा ते आणलंय, ते कुठं ठेवलं काय माहीत, मला काय सापडा ना. ते दाखवेन तुम्हाला थोड्या वेळाने, त्यांना विचारून सांगतो तुम्हाला. तर मित्रांनो आता आम्ही आलो घरी आणि आजचा ब्लॉग इथे सेंड करू. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.